4-5 वर्षांची असशील तू. मी तुला घेऊन पहिल्यांदा ट्रेनने जाणार होते. ट्रेन आली, खूप गर्दी होती. मी आत आले आणि तू तिथेच राहिलीस. त्यावेळेला तू हरवली असतीस किंवा तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? आणखी किती त्रास द्यायला होणार आहेस त्या मुक्या प्राण्यांना? कोण आहेस तू? सावध हरिणी सावध गो, तरीला कुणीतरी पारद होतो, ते लोक तिच्यावर नजर ठेवतात. त्या मुलाला मी आता बघितलं. तिकडे गेलाय तो. तू बाप म्हणून तुझा राग काढलायस तू. आता आई म्हणून मला जे करायचंय ते मला करू दे. उठ उठ चल. काय रे, वय काय तुझं? 18 असशील ना? या वयाला सज्ञान मानलं जातं. आणि काय करतोयस तू? परिणाम माहिती आहेत का याचे? सावनीच्या वडिलांनी पोलिसात कंप्लेंट केली आहे तुझ्या विरुद्ध. कंप्लेंट? हो. हे असे उद्योग केलंस तर काय होणार आहे? जेलमध्येच जाशील ना. आणि मग आयुष्यात काहीतरी छान करायचं ठरवलं असशील ते काही करता येणार नाही मग. या वयामध्ये अट्रॅक्शन होतं, पण तू हे जे काही वागतोयस ना त्याला ऑब्सेशन म्हणतात. मानसिक आजार आहे हा. ट्रीटमेंट घ्यावी लागते त्यासाठी. आणि तुझ्या आई बाबांना हे सगळं कळलं तर त्यांना उद्या आईचा नंबर दे. आईला काही सांगू नका प्लीज. आईला नाही सांगितलं तर पोलिसात सांगावं लागेल. नाही नको प्लीज. नको ना? मग यापुढे हा मूर्खपणा बंद करायचा. ये एक मिनिट, ये इकडे. दार उघडा. कुठे? सरळ घरी जायचं. तू घरी पाठवते याला? काय करू? काय करू म्हणजे पोलिसांच्या ताब्यात द्यायचं त्याला? सोडायचं नाहीये. चांबडी लोळवली ना पोलिसांनी की बरोबर लाईनीवर येईल. ते नाही केलं तरी लाईनीवर येईल तो. नाही श्रद्धा, आपल्याला पोलिसांना सांगितलं पाहिजे, नाहीतर कोणाच्या तरी बाबतीत आहे तेच करणार आहे तो. तो आपल्या साऊवर डूक धरेल, नाही तर तिला खूप त्रास देईल. तो असं काही करणार नाही. मी बोललीये त्याच्याशी. त्याच्या आईचा नंबरही घेतलाय. काय होणार आहे त्यांनी? हा, अरे आई बापांचा धाक असता तर असं केलं असतं का त्यांनी? अरे पण आपल्या मुलीला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण दुसऱ्याच्या मुलाला पोलिसात द्यायचं का? मुद्दामून करतोय आपण. अरे आपल्या पोरीची अवस्था बघ. नाही पण कबूतर मारून टाकणं हे भीषण आहे. हो बरोबर आहे बाबा, पण त्याला पश्चाताप झालाय. त्याला आता पोलिसात दिलं ना तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि असं सोडत नाहीये मी त्याला. त्याच्या आई वडिलांच्या कानावर घालणार आहे सगळं. चल निघ. चल जा. आणि सरळ घरी जायचंय. मी फोन करणार आहे. 1 मिनिट. उचलते, घेऊन जा. ऐक ना, साऊच्या वयाचा मुलगा आहे तो. या वयात मुलं करतात हिरोगिरी. पण आता त्याला पोलिसात दिलं तर क्रिमिनल रेकॉर्ड होईल त्याचा. सैरभैर होईल तो, अजून वाया जाईल. आणि त्याचे आई वडील सुद्धा आपल्यासारखेच कोणीतरी असतील. घेणं देणं नाहीये मला त्याच्याशी. हो, पण मुलं चुकली तर आई वडीलच त्यांना रुळावर आणतात. मग आई वडील म्हणून बाई, आपल्या 4.5 वर्षाच्या मुलीला रेल्वे स्टेशनवरती विसरते ना, तिने मला पॅरेंटिंगचे धडे द्यायचे नाहीत.
साऊ सावनी माझे माझे पप्पा येणार आहे ते मला घेऊन जायला येणार आहे नाही येणार तो पोलीस घेऊन गेले त्याला चोर आहे तो चोर उघडा मी इथे अडकले, कोणीतरी दरवाजा उघडता का? पप्पा कुठे होतात तुम्ही? तुम्ही का वागताय असं? जी बाई आपल्या 4.5 वर्षाच्या मुलीला रेल्वे स्टेशनवरती विसरते ना, तिने मला पॅरेंटिंगचे धडे द्यायचे नाहीत. हो, हा तोच मुलगा आहे ज्यांनी दारामध्ये कबूतर ठेवलं होतं. मला उगाच वाटलं की माझ्या मॅटरमुळे होत आहे. अरे बोल रे हे मी मला ना कळत नाही मुलांना कुठून बुद्धी होते हे सगळं करायची. आता नाही होणार, असा बडवलाय ना. सावनी एवढी मोठी झाली की तिच्या मागे मुलं लागायला लागली. मला ना अजूनही ती तशीच आठवती. ऑफिसला यायची ना फ्रॉक घालून 2 वेण्या. ती बरी आहे ना? पण मला सांग तू त्या गॅरेंटरचं काही केलंस का? नाही अजून नाही, पण आज 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 उद्यामध्ये होईल. अभय लवकर सांग. हे बघ उशीर झाला ना तर हा माणूस देखील हातातून निघून जाईल. नाही नाही नाही, मी आज डिसिजन देतो तुला. हा ताई मी ऐकलो काल रात्री खूप धोबीपछाड झाला, एकदम हारामारी साहेबांनी केलं म्हणे. तुला काय करायचं का नसता चोंबडेपणा? त्या ओट्यावरती लसूण सोलून सालत अशीच टाकलीयस ते बघ आधी. सगळी कामं अर्धवट करायची. जात आई इलेक्ट्रिसिटीचं बिल याच्यामध्ये यादी आहे, हिशोब आहे आणि पैसे. तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, तिला सवयच आहे इकडचं तिकडे करायची. तुम्ही पण ते मी करते. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी नको होतं बोलायला जे बोललो, पण एकदा डोकं सटकलं ना की तोंडातनं काहीही निघतं. तुला माहिती आहे ना. तोंडातून निघणं आणि मुद्दामून बोलणं यात फरक आहे. डोक्यात होतं म्हणूनच निघालं ना तोंडातून. श्रद्धा ऐक ना तू प्लीज. तू मला आज ओळखतेस का? माझ्या पोरीकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं मी डोळे फोडून टाकेन त्याचे. साऊ माझा जीव आहे, जीव. माहितीये ना मला, पण तुलाही माहीत असावं म्हणून सांगते. मी माझ्या मुलीला विसरले नव्हते. हात सुटला होता चुकून. आणि या सगळ्या प्रसंगाचा त्रास मला तेव्हाही सगळ्यात जास्त झाला होता.
अजूनही होतोय. तुम्ही तुम्ही काय करताय? वॉच ठेवून का आमच्यावर? साहेबांनी तक्रार केली आहे पोलीस स्टेशनात. तुमच्या मुलीला कोणीतरी त्रास देत आहे ना, म्हणून चौकशीसाठी आले. मी तक्रार मागे घेतली. असं कसं? असं रेकॉर्डवर तर नाहीये. तुम्हाला आता कळलं ना, मग घ्या रेकॉर्डवर आता. असं कसं सोडू शकता तुम्ही त्या मुलाला? कारवाई व्हायला पाहिजे की नाही त्याच्यावर? कारवाई? अहो म्हणजे मुलीच्या वयाचा आहे तो मुलगा, करिअर वाया जाईल त्याचं. आणि कोण करणार कारवाई, तुम्ही का तुमचे साहेब? जे मला काल टायर मध्ये घालून बडवणार होते ते? नको मॅडम, माझ्या मुलीच्या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टी मला त्यांच्या हातात द्यायच्या नाहीयेत. आणि एक गोष्ट तुमच्या साहेबांपर्यंतही पोहोचवा, जर मी वरती बोललो ना तर कोणाचा टायर कायमचा पंक्चर होईल हे तुम्हालाही कळणार नाही. तुम्हाला तसदी दिल्याबद्दल क्षमस्व. निघा तुम्ही आता. तक्रार मी मागे घेतली. मावशी, तुला माणूस नाही सापडला? आता मी का खोटं बोलून राहिली का? हा दुर्पे, अगे दुर्पे, पाणी ग्लासातून आणते का घडा भरून आणते? काय ग, तुला सापडले का माणूस? हा नाही म्हणून राहिली ना, तेच तर सांगून राहिली ना बाप्पा. हा कशाला झामल झामल करते रे? हा मला तर बाप्पा काही जादू बिदू येत नाही. हा हातावरून माणूस शोधायला सांगते, कसा शोधणार? राव दे, शोधतो मी माझं. हा चांगल्या कामासाठी खोटं नाही बोलत आम्ही. ओळखतो मी तुला. व्हॉट? तो चंपी अक्षय हे सगळं करत होता? सिरियसली? हो ना यार, असं पण विश्वासच बसत नाहीये. त्यांना झमण्याला ना समोर येऊ दे, बरोबर कान फोडते त्याचा. नको आता, ऑलरेडी बाबांनी खूप मारले. मारायलाच पाहिजे. बरं झालं. बाय द वे, आता झालाय ना सॉर्ट मॅटर. ही अगं ऐक ना, तुझ्या लक्षात येत आहे का, म्हणजे तू आणि अंकित आता बिनधास्त कुठेही फिरू शकता. आणि तू आता तर पार्टीला पण येऊ शकतेस कर्जतला. हे तू काही झालं तरी पार्टीवर कशी येतेस ग? म्हणजे पार्टीचा आणि या गोष्टीचा काहीच संबंध नाही. कम ऑन डार्लिंग, तुला माहितीये का तुझं लाईफ किती फिल्मी झालंय ते? जो अख्ख्या कॉलेजचा क्रश आहे तो समोरून येऊन तुला किलो किलोनी लाईन देतोय. तुझ्या मागे स्टॉकर काय लागतो, तो तुला बदाम बिदाम काय पाठवतो. ओ माय गॉड, यू आर बिकमिंग सेलिब्रिटी बेबी. मग आता हे सेलिब्रेट व्हायला नको का? ते काय मला माहिती नाही. तू तुझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करतेस. तू माझ्या बरोबर पार्टीला येणार आहेस म्हणजे येणार आहेस, नाही तो तुट गई आपली दोस्ती. नट्स बाबा. ओ माय गॉड, आता काय बेबी जाऊचे लाड होणार आहेत वाटतं. हॅलो, काय सर, काय करताय? काही सुचत नाही मला. सर, तुमचं डोकं चालत नसेल तर मी गरम गरम चहा मागवू का? भोसले, मामा निरोप पाठवायचा मी. हे बघ, माझ्या मुलाचा खून झाल्यावर बरोबर पोलीस तिकडे आले. आधीच जर ते त्याच्या प्रोटेक्शनसाठी थांबले असते ना हॉस्पिटलमध्ये, तर माझा मुलगा वाचला असता. का नाही थांबले ते तिकडे? माझ्या मुलाला जाऊन इतके दिवस झाले, अजून त्यांना कोणीच सापडलं नाही का? त्यांना शोधायचं नाहीये? इतके सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत हॉस्पिटलमध्ये, का उपयोग झाला त्याचा? पण जे केसचा शोध घेतात इन्स्पेक्टर भोसले, त्यांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे खूप स्ट्रॉंग क्ल्यू आहे म्हणून. हो, मग आम्हालाही सांगा ना, का नाही सांगत आहेत? आम्हाला पण कळू दे ना, माझ्या मुलाला कोणी मारलंय ते. पण नाही, खोटं बोलतायत ते. त्याला शोधायचंच नाहीये.
मॅडम अहो हे मीडिया आपल्याला माहिती आहे ना. पिक्चर अजून बाकी आहे. 1 मिनिट. अहो हे घ्या. तिथे हो माहितीये. सांगा सांगा बाबा. सांगा काय सांगा. माहितीये मला. साऊ नारळ वाढवा. हो हो. कॉंग्रॅच्युलेशन अमिताई. हॅपी. खूप थँक्यू. वा अभयची आता चांदीच आहे बघा. चांदी काय? 2 व्हीलर घेतलेली आहे, तर चांदी घेतली. तर आयुष्यभर तुझ्या बुडा घाले स्कूटर आहे. तुझी झाली का चांदी? नाही झाली, चांदी झाली त्याची. आणि तुझं काय? अरे माझी कसली चांदी? काय तुम्ही दोघं बांधताय? आई आई लवकर ये. काय आज एकदम खुश? काय झालंय? बाबांनी माझ्यासाठी काय आणलंय गेस कर. काय? 2 व्हीलर. चल 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 दाखवते तुला. मस्त आहे ना. इकडे ये बाळा. कशी आहे? छान. मला वाटलेलं की बाबा मला फोन वगैरे गिफ्ट करेल ग बर्थडेला, पण बाबांनी तर डायरेक्ट 6रच मारली. अगं पण साऊ तुला येत नाही अजून चालवता? शिकली ती. कधी? ते नॉन गिअरची कोणी शिकू शकतं. बर्थडेला येणार होती ग, लेट झाला. सॉरी, आज डिलिव्हरी मिळाली. ए तू थांबलेस का? जा ना जा ना. पण तुमचं ते पूजा वगैरे झालं करून? अगं झालीये सगळी. एक मिनिट. लायसन्स नाहीये तिच्याकडे. बोलाय. सॉरी. हिअर यू गो. हा कसा आला? परीक्षा कधी दिलीस तू? केलंय मी मॅनेज. प्रश्न विचारू नको पोलिसासारखे. ए जा बाई, खूप प्रश्न येतील नाही तर तुझ्या वाट्याला. ओय ऑन ऑन ऑन. येस. साइड प्लीज. बाय. अरे हेल्मेट हेल्मेट घाल. हेल्मेट घाल. हे साव हळू हळू हळू. हे सगळं आत्ता कशाला? कशाला म्हणजे? माझी मुलगी खुश, मी खुश. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तू विसरतोस की ती फक्त तुझी नाही, आपली मुलगी आहे. पोलिसांनी आमच्या स्कूल स्टाफला खूप ट्रबल केलंय. पाहिजे तेव्हा नुसती चौकशी आणि चौकशी. आता आम्ही काही यांच्या चौकशीला सतत हजर राहायचं का? खूप ट्रबल दिलाय यांनी. आमच्या स्कूल कॅन्टीनचे जुने मेंबर होते व्यास म्हणून, ते सुद्धा कॅन्टीन सोडून गावाला निघून गेले. माझ्या कलिगच्या मुलीला सुद्धा खूप ट्रबल दिला यांनी. आलं अंगाशी. त्या दिवशी मोठ्या तोऱ्यात म्हणाला होतास ना प्रेस पुढे की आमच्याकडे पुरावा आहे म्हणून. कुठे आहे तो पुरावा भोसले? आणि सापडत का नाहीये तो माणूस आतापर्यंत? भोसले तुझ्याकडे एक क्ल्यू नाहीये आणि मला अख्ख्या डिपार्टमेंटला उत्तर द्यायचंय. तुला आवडत असेल सस्पेंड व्हायला, घरी बसायला, पण माझं डिपार्टमेंट मधलं रेकॉर्ड आहे ना क्लीन आणि क्लिअर आहे. हे लक्षात ठेवायचं भोसले. तुझ्यामुळे मी कमिशनर साहेबांच्या शिव्या नाही खाणार. मॅम आता एकही एक्सक्यूज. भोसले 12 तास देते मी तुला. 12 तासात तो माणूस पकड, नाहीतर मी तुला घरी बसवे. ओके? श्रद्धा, एवढी आदळापट करायला काय झालंय? काय झालं? एवढा मोठा डिसिजन मला न सांगता का घेतलास तू? डिसिजन काय यात? साऊला बाईक देण्याचा डिसिजन. अगं 2 व्हीलर आहे. मोठा डिसिजन वगैरे काही नाही. तुझ्या मुलीचं लग्न नाही लावलंय मी. पण का शिकवलीस तिला तू? अरे बाप आहे मी तिचा. हं? आणि तिला शिकवायला सुद्धा तुझी परमिशन घ्यायची गरज आहे मला? परमिशनचा प्रश्न नाहीये. तू तिला 2 व्हीलर शिकवलीस, घेतलीस, लायसन्स आणलंस, हे सगळं मला माहित नको? आता माहिती झाल्या ना तुला. पण तू का घेतलीस तिला 2 व्हीलर? कारण तिच्या वयाच्या सगळ्या मुली 2 व्हीलर वापरतात आणि मला असं वाटलं माझ्या मुलीनी 2 व्हीलर वापरावी.
अरे माझ्या मुलीला काय गिफ्ट द्यायचं हे तरी मला ठरवू द्या ना. आता तुझ्या आई वडिलांनी तुला श्रद्धा, मला एवढंच म्हणायचंय की जर मी माझ्या मुलीसाठी काहीही कौतुकाने आणलं तर ते बघून तू प्लीज तोंड वाकडं करू नकोस. तुला माझा प्रॉब्लेमच कळत नाहीये. तू तिला 2 व्हीलर घेतलीस, शिकवलीस, हा प्रॉब्लेम नाहीये. पण हे सगळं मला लपवून न सांगता केलं हा प्रॉब्लेम आहे. कशाला ही लपवाछपवी? ज्याला तू लपवाछपवी म्हणतेस ना त्याला आम्ही सरप्राईज देणं असं म्हणतो. साऊ आली आहे, तिचा मूड चांगला असेल, उगीच स्पॉइल करू नकोस. तू पण स्माईल ठेव.